दरवर्षी नवरात्रीच्या शेवटी साजरा केला जाणारा एक प्रमुख हिंदू सण आहे. याला दसरा नावाने आपण ओळखतो. दसऱ्याचा दिवस आहे त्याला आपण विजयादशमी या नावाने ओळखतो. असत्यावर सत्याचा विजय होतो. या दिवशी श्रीरामाने रावणाचा वध केला आणि संपूर्ण जगाला मानवतेचा धडा शिकवला. तेव्हा आजच्या सणाचे महत्त्व सांगणारी नाटिका आपल्या समोर घेऊन येत आहे सिनियर KG अ व क चे विद्यार्थी. एकूण सहभागी विद्यार्थी आहेत 23. मुले 20, मुली 3. मुले यश जाधव, अंश कदम, चिराग गायकवाड, स्वर्ण करुणचडे, सार्थक झाडके, प्रसाद फड, गणेश कोचे, वेदांत हिंबिरे, आनंद संत्रे, पंकज चव्हाण, स्वराज करव, आरव खंडे, आर संत्रे, विष्णू खालीलवर्ण, ओम वट्टांवर, सक्षम पंडितकर, आयुष सिद्धेश्वर, जीवन शिंदे, आरो ओढे. मुली श्रेया मगर, स्नेहल राऊत, ओवी निलवर्ण. नाटिकेचे नाव आहे रावणाचा वध व सण विजयादशमी. नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज आम्ही सिनियर KG अ व क या वर्गातील विद्यार्थी आपल्या समोर विजयादशमी निमित्त एक नाटिका सादर करणार आहोत. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. शरयू नदीच्या किनारी अयोध्या नावाचे एक सुंदर राज्य होते. अयोध्येचे राजा होते. राजा दशरथ त्यांच्या 3 राण्या व 4 मुले होती. राम, लक्ष्मण, भरत व शत्रुघ्न. जेव्हा राजा दशरथने श्रीरामाला राजा बनवण्याची घोषणा केली तेव्हा सर्व प्रजा खूप खुश झाली. पण राणी कैकेयी खुश नव्हती, कारण तिने राजा दशरथाकडे 2 वचनाची मागणी केली होती. त्याच्यातले पहिले वचन होते की माझा मुलगा भरत राजा बनेन. त्याच्यातले दुसरे वचन होते की राम 14 वर्ष वनवासाला जाईन. राजा दशरथाने ते पालन करून राम, लक्ष्मण व सीता वनवासाला गेले. तर पुढे बघूया काय घडते ते. राम से चल के राम पे आए, प्रेम कोई हमें और न जाने. राम से रूठे राम से माने, राम सिया की करुण कहानी. एक है चंदन एक है पानी. स्वामी किती सुंदर आहे हरिण. उठा ना स्वामी, पकडा ना या हरणाला. ठीक आहे सीते, मी पकडून आणतो हरणाला. लक्ष्मण, मी हरणाला पकडून आणतो. तू इथे लक्ष ठेव. ठीक आहे. हे सीते, हे लक्ष्मण, हे सीते, हे लक्ष्मण. हा आवाज तर प्रभू रामाचा आहे. मला वाटतं संकटात आहे. नाही, मला वाटतं काही मायावी शक्ती आहे. हे सीते, हे लक्ष्मण, हे लक्ष्मण, हे सीते. लक्ष्मण, तुमचा भाऊ संकटात आहे, पण तुम्हाला वाटतं मायावी शक्ती आहे. जा बघून ये त्यांना. ठीक आहे माते, मी जातो. हे लक्ष्मण, हे सीते, हे लक्ष्मण, हे सीते. माते, मी जातो, पण तुम्हाला सुरक्षित करून. आता माते, काही झालं तरी ही लक्ष्मण रेखा पार करायची नाही. हे काय, या शक्तीमुळे मी मध्ये प्रवेश करू शकत नाही. तर काय झालं? भिक्षाम देही, भिक्षाम देही, भिक्षाम देही. हे घ्या महाराज भिक्षा. हे देवी, एका साधूचा एवढा अपमान. घराच्या दारातून भिक्षा घेऊन जा म्हणतेस. नको मला तुझी भिक्षा. थांबा महाराज, मी येते. हा हा हा. कोण आहेस तू?
मी लंकाधिपती रावण आहे. वासवा वासवा प्रभू श्रीरामाला वासवा. वासवा वासवा लोक प्रभू रामाला वासवा. वासवा वासवा लोक प्रभू रामाला वासवा. कोण आहेस तू? रावणाच्या रस्त्यामध्ये येतो भीतीने वाटत मरण्याची. मी गीताचा राजा जटायू आहे. सोडून ते माता सीतेला. हे सीते कुठे गेलीस तू? हे सीते कुठे गेलीस तू? हरि अनंत हरि कथा अनंता, कहहि सुनहि बहु विधि सब संता। राम रतन धन जो कोई पाए, जीवन भर रामायण गाए। मंगल भवन अमंगल हारी, द्रवहु सुदशरथ अजर बिहारी। यानंतर प्रभू राम व लक्ष्मण सीतेचा शोध घेत वानराची नगरी किष्किंधावर पोहोचले व तिथे त्यांचे ब्राह्मणाचे रूप धरले। राम व लक्ष्मण यांची भेट हनुमान सोबत होते तर पाहूया पुढे काय घडते ते। हे ऋषीमुनी, आपण कोण आहात? आपणाला पाहू असे वाटते की आपण कोणाचे तरी शोधत आहात। आम्ही अयोध्याचे दशरथचे मुले आहोत। मी राम व हा लक्ष्मण। प्रभू श्रीराम, मी आपले दर्शन घेऊन धन्य झालो। आपला सेवक श्री पवनपुत्र हनुमानाचा प्रणाम स्वीकार करा। आयुष्मान भव। हे हनुमान, लंकाधिपती रावणाने सीतेचे अपहरण केले, आपल्याला तिला शोधायचे आहे। यानंतर दुःखी समाचार ऐकून हनुमान, प्रभू राम व लक्ष्मण ऋषिकंद पर्वतावर पोहोचले व तिथे त्यांची भेट सुग्रीव सोबत झाली व मग त्यांनी तिथे हनुमानाने हनुमानच्या सेनेने युद्धाची कशी तयारी केली ते पाहूया। त्यांनी राम सेतू कसा बांधला ते पाहूया। सिया राम जय जय राम। राम 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 सिया रावणाचा अंत झाला। प्रभू श्री रामचंद्र की जय। प्रभू श्री रामचंद्र की जय। प्रभू श्री रामचंद्र की जय। अशा प्रकारे रावणाचा पराभवच झाला, म्हणजेच वाईट गोष्टी व चांगल्या गोष्टीचा विजय झाला। म्हणून तेव्हापासून विजयादशमी म्हणजेच दसरा हा सण साजरी केला जातो। 1 2 3 धन्यवाद।